पाहायला मिळत आहेत. आपण यानंतर पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे आपल्या सोबत आहेत. मंजुषा ताई, काय नेमकी परिस्थिती उद्भवलेली आहे हे तुम्ही पाहताय. काय आपली या सगळ्यावर प्रतिक्रिया आहे? पुणे जाम झालेलं आहे, वाहतूक कोंडी जिकडे तिकडे पाहायला मिळते आणि जी घटना घडलेली आहे ती जी चिमुरडी आहे तिचे जे नातेवाईक आहेत ते अत्यंत संतप्त आहेत, त्यांचा आक्रोश पाहायला मिळतोय. काय आपली प्रतिक्रिया यावर? ही अत्याचाराची ही घटना आहे, ही अत्यंत वेदनादायी आहे. हे कृत्य करणाऱ्या त्या नराधमाला कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही हे नक्कीच. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रशासन पूर्ण ताकदीनिशी प्रयत्नशील आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणं ही आमची सर्वोच्च प्राथमिकता कायमच असणार आहे आणि स्त्री सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. कायदा आपलं काम करेल आणि अशा विकृतीला समाजात जागा उरणार नाही याची आम्ही खात्री देतो. मात्र मंजुषा ताई, हे जे नातेवाईक आहेत त्या चिमुरडीचे वडील असतील, त्यांनी देखील आता केवळ 2च मागण्या केलेल्या आहेत की या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी यावं आणि या सगळ्या प्रकरणी आम्हाला लेखी स्वरूपात द्यावं आणि याशिवाय जर हे जमणार नसेल तर आरोपीला आमच्या ताब्यात द्यावं. या 2च आमच्या मागण्या असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मी सुद्धा त्यांच्याशी बोलले आणि सीएम साहेब स्वतः त्यांच्याशी बोलले. आता आम्ही सगळेच जण मिळून एकमेकांशी चर्चा करतोय. आता मी थोड्या वेळात तिथे पोहोचते. मी त्या मुलीच्या वडिलांशी बोलणार आहे. मी सुद्धा प्रयत्न करणार आहे की त्यांना न्याय तर आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आणि मिळणारच त्यांना न्याय. त्यात तर कोणाचं दुमत नसावं. परंतु हे जे काही आता त्यांनी आंदोलन केले, थांबलेत तिथे रस्त्यावर, रस्ते बंद केलेत, त्याविषयी चर्चा करूनच हा मुद्दा सोडवू शकतो आपण. आता त्यावरती काही जास्त बोलणं उचित होणार नाही. मात्र मंजुषा ताई, त्यांची उद्विग्नता हीच आहे की आमच्यासमोर आज अख्खं प्रशासन उभं आहे, मात्र प्रशासन निर्णय घेऊ शकत नाहीये, अशी उद्विग्नता देखील त्यांनी व्यक्त केली आहे. नाही, निर्णय घ्यायचा म्हणजे काय करायचं? आता आरोपी आपल्याकडे आहे, पोलीस त्यांचं काम करतायत. फास्ट ट्रॅक मध्ये ती केस चालावी यासाठी त्यांनी सरकारकडे शिफारस केलेली आहे. त्यांनी त्यांची प्रोसिजर ते फॉलो करतायत व्यवस्थित. असं कुठेही झालेलं नाही की केस FIR झाली नाही किंवा आरोपी सापडला नाही, असं कुठे काहीच झालेलं नाही ना. त्यांच्या भावना तीव्र आहेत आणि त्या बरोबरच आहेत, त्याच्याबद्दल कोणाची तक्रार नसावी. परंतु प्रोसिजर फॉलो करायला आणि पुढे जायला जो काही कालावधी लागतो तो लागेल, परंतु लवकरात लवकर निर्णय होईल हे नक्की. मंजुषाताई, आता ही जी काही वाहतूक कोंडी झालेली आहे या सगळ्यामध्ये काही आजारी माणसं देखील आहेत, याशिवाय ॲम्ब्युलन्स देखील अडकलेले आहेत, काही जण लांब पल्ल्याला प्रवासाला देखील निघालेले आहेत. अशातून काय नेमकी मध्यस्थी काढली जाऊ शकते? काय नेमकं आपण आवाहन कराल? हो, आम्ही बोलतोय त्यांच्याशी. मी मुलीच्या कुटुंबातील सदस्यांशी बोलते. मी त्यांच्या वडिलांना आता भेटायला सुद्धा चालले पुन्हा. त्यांच्याशी बोलून हे कसं प्रकरण सोडवता येईल याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. मंजुषाताई, माझा सहकारी आहे मंदार गोंजारी, जो आता हे जे सगळं आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी आपल्या सोबत आहे. तो तुम्हाला प्रश्न विचारतोय. मंदार. मंजुषाताई, या ठिकाणी या सगळ्या नातेवाईकांच्या भावना तीव्र आहेत. खरं तर आपल्या सगळ्यांच्याच भावना तीव्र आहेत. मात्र या नातेवाईकांना विश्वास देण्यात आपण कुठे कमी पडतो आहोत का? कारण त्यांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनीच या ठिकाणी यावं, कारण याआधी या नराधमाला 2 वेळा न्यायव्यवस्थेकडून मोकळं सोडण्यात आलंय. हो, मला सुद्धा हे कळलं आहे की त्या नराधमाला मोकळं सोडण्यात आलं आहे. परंतु आम्ही त्याची माहिती घेतोय. मी स्वतः गिल साहेबांशी बोलले आणि मला त्या सगळ्या प्रकरणाची माहिती त्यांनी द्यावी असं मी त्यांच्याकडे विनंती केली आहे. त्याची संपूर्ण माहिती आल्याशिवाय मी त्यावरती काही बोलू शकणार नाही. परंतु जे काही त्यांनी केलं आहे ते तर अत्यंत निंदनीय आणि चुकीचं आहे. त्याला फाशीची शिक्षा होईल आणि ती झाली पाहिजे असं मी स्वतः सीएम साहेबांना सुद्धा विनंती केली आहे. मंजुषाताई, या सगळ्यांची जी मागणी आहे की मुख्यमंत्र्यांनी इथं यावं, तर याबद्दल मुख्यमंत्र्यांशी काही बोलणं झालंय का आपलं, किंवा पक्षाकडून मुख्यमंत्र्यांना ही माहिती देण्यात आली आहे का? हो, सीएम साहेबांशी आम्ही सगळेजण बोलतो आहोत. आम्ही चर्चा करतोय त्यांच्याशी आणि आम्ही थोड्या वेळात, मी आता तिथे पोहोचेलच थोड्या वेळात, मी त्या मुलीच्या वडिलांशी सुद्धा याविषयी बोलणार आहे.
ओके. मंजुषाताई धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तेव्हा मंदार आपल्यासोबत आहे. मंदार, आपण ज्या पुण्याच्या प्रथम नागरिक आहेत महापौर, त्यांची आपण प्रतिक्रिया पाहिली, त्या देखील या घटनास्थळी पोहोचतायत. अत्यंत संतप्त, उद्विग्न अशा सगळ्या भावना या ठिकाणी आंदोलकांच्या पाहायला मिळत आहेत, आप्तेष्टांच्या पाहायला मिळत आहेत. कसा नेमका तोडगा काढला जाणार आहे, कारण की जी परिस्थिती आहे, काही अँब्युलन्स अडकलेल्या आहेत, काही लोकांना लांबचा पल्ला देखील गाठायचा